तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉग सिरीजच्या तिसऱ्या आणि सर्वात खास भागात. काल आपण भातसाईची जत्रा पाहिली, पण आजचा दिवस आहे तो म्हणजे आपल्या स्वतःच्या गावचा सण यशवंत खर्चा श्री भैरवनाथ पालखी सोहळा. ती सकाळची वेळ आणि गावात एक वेगळाच उत्साह. आमचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज पालखीत विराजमान होण्यासाठी सज्ज झाले होते. ढोल ताशांच्या गजरात देवाचं गावात आगमन झालं आणि बघता बघता संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं. देवाला पालखीत बसवून मनोभावे आरती करण्यात आली आणि त्यानंतर सुरू झाला तो भव्य पालखी सोहळा. वाजत गाजत माझ्या देवाची पालखी पूर्ण गावभर फिरवण्यात आली आणि त्यानंतर मंदिरात प्रस्थान झाली. थोड्या वेळाने आम्ही तयार होऊन मंदिराकडे निघालो. 20 मिनिटाच्या प्रवासानंतर मंदिरात पोहोचलो. गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. तिथेच आमची सजलेली पालखी विसावली होती. ती पाहून मन प्रसन्न झालं. यानंतर आमची पावलं वळली ती शंकराच्या मंदिराकडे. इथे महाशिवरात्रीला खूप मोठी जत्रा भरते, ज्याला आम्ही प्रेमाने गंगेची यात्रा म्हणतो. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या नंदीचं दर्शन घेऊन आम्ही गाभाऱ्यात प्रवेश केला आणि महादेवाचे आशीर्वाद घेतले. या मंदिराच्या अगदी समोरच दहावीर महाराजांचं सुद्धा मंदिर आहे. इथेही नतमस्तक झालो. मित्रांनो, इथूनच संध्याकाळी पालखी पुन्हा गावाकडे निघते. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 6:30 वाजता पालखी आमच्या आईत आली आणि शेवटी तो क्षण आला ज्याची मी वर्षभर वाट पाहत होतो. पालखी आमच्या घरासमोर आली. आम्ही सर्वांनी देवाचं दर्शन घेतलं आणि मी पालखी आपल्या खांद्यावर घेतली. विश्वास ठेवा मित्रांनो, तो खांदा लावताच वर्षभराचा सगळा थकवा एका क्षणात गायब झाला. देवाची ती शक्ती आणि तो आनंद शब्दात सांगणं कठीण आहे. तर असा होता हा आपला 3 दिवसांचा गावचा प्रवास आणि पालखी सोहळा. मला हे व्लॉग कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन प्रवासात.